आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। दुर्दैवी आहे, झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि याचं पोस्टमॉर्टम संभाजीनगरला व्हावं यासाठी आमची मागणी जिल्हाधिकारी साहेबांकडे होती आणि त्याची संमती दिलेली आहे आणि 1 तासामध्ये आता बॉडी इथून शिफ्ट होईल। काही मारहाण झालेली, काही कशा प्रकारचा मृत्यू झालेला आहे सखोल चौकशी झाली पाहिजे आणि मृत व्यक्तीस एक घरच्यांना 50 लाखाचं मुआवजा मिळाला पाहिजे आणि एखाद्याला नोकरी मिळाली पाहिजे। शासकीय नोकरी समाविष्ट करावा अशी आमची मागणी आहे। जबाबदार कोण वाटते? चौकशी सखोल चौकशी व्हावी, त्यासाठी पोस्टमॉर्टम हे संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्हावं अशा प्रकारची आमची मागणी होती। ती मागणी आज कलेक्टर साहेबांनी सांगितलेली आहे, ते डिस्ट्रिक्ट जजला बोललेले आहेत आणि ती प्रक्रिया सुरू झाली। अमानुषपणे मारहाण झाल्याचे बी समोर येते पोलिसांकडून। पोलिसांकडून अमानुष मारहाण झालेली आहे का नाही हे आता चौकशी अंती सिद्ध होईल। माझी सगळ्या जनतेस नम्र आव्हान आहे की आपण शांततेच्या मार्गानं गेलं पाहिजे। कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडलेला नाही आणि कोणत्याही अफवेवर आपण विश्वास ठेवू नये आणि जसं 2 दिवसापासून परभणीमध्ये शांतता आहे तशा प्रकारची शांतता सर्वांनी प्रस्थापित करावी आणि विशेष करून बाजारपेठे खुले ठेवावे अशा प्रकारची मी मागणी करतो।